सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जाहीर सभेनं हत्तुरे वस्ती गाजली आहे। वैभव हत्तुरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन या प्रसंगी करण्यात आलं होतं। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 25 मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अधिकृत उमेदवार वैभव हत्तुरे, सुरेखा काळे आणि सुकेशिनी गंगोडा यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी हत्तुरे वस्ती इथं भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक अप्पासाहेब हत्तुरे, बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक श्रीशैल हत्तुरे आणि वैजनाथ हत्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती। सभेला संबोधित करताना अप्पासाहेब हत्तुरे भाऊक झाले। ते म्हणाले, वैभव हत्तुरे यांनी आजपर्यंत प्रभागात प्रचंड कामं केली आहेत, मात्र एका विशिष्ट पक्षाकडून त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे। या अन्यायाला चोख उत्तर आपल्याला 15 तारखेला EVMमधून द्यायचं आहे। प्रभाग क्रमांक 25मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनलला विक्रमी मताधिक्यानं निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। तुम्ही आशीर्वाद करता, तुम्ही मतदान करता आणि नेतृत्व करण्याची संधी देण्याचं ताकद तुमच्याजवळ आहे। हा खरा आशीर्वाद आहे आणि तुम्ही संधी दिल्यानंतर तुम्ही ज्या अपेक्षेने मतदान केलेलं असता त्याची परिपूर्ती करण्याचं काम निवडून येणाऱ्यांनी करावं लागतं। मग हा नगरसेवक कसा असायला पाहिजे? तुम्ही कोणीही त्यांच्या घरी गेल्यानंतर ताबडतोब आदराने तुम्हाला घरी बोलायला पाहिजे, तुम्हाला बसवायला पाहिजे, तुमचं काय अडचण म्हणून विचारपूस करणारा पाहिजे आणि तुमच्या जे काय समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। उमेदवार वैभव हत्तुरे यांनी आपल्या मनोगतात प्रभागाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला। मागील कार्यकाळात मी मनापासून जनतेची कामं केली आहेत। हा प्रभाग माझ्यासाठी केवळ मतदारसंघ नसून माझा परिवार आहे। या परिवारानं पुन्हा संधी दिल्यास आधीपेक्षा दुपटीनं विकास कामं करेन, असं वचन त्यांनी दिलं। मी वस्तीवाडच्या लोकांना कुटुंब म्हणून मागील 9 वर्षात काम केलं। मी 2017 राजकारणात आल्यावर माझ्या कुटुंबाने जे सांगितलं होतं मला की आपण हत्तुरे वस्तीचं देणे लागतं, आपण हत्तुरे वस्तीच्या आणि प्रभागाच्या प्रत्येक नागरिक हा आपला कुटुंब आहे असं आपण राहायचंय। तसं मी 9 वर्ष राहिलो। 9 वर्ष राहताना माझ्या भागामध्ये शक्य होईल ते विकास माझ्या हातून झालं आणि मी प्रभाग 25चा विकास करून दाखवला। परिस्थितीप्रमाणे काही निर्णय घ्यावे लागले आम्हाला, पण निर्णय घेण्याच्या आधी आम्ही तुम्हाला सगळ्यांना विचारलं होतं। पण त्यावेळी आज ते गोष्ट उघडकीस आणतोय की मला प्रत्येकाने सांगितलं होतं की ही लढाई तुमची नाही, ही लढाई प्रभाग 25ची आहे, ही लढाई आमची आहे। मी आज माझं डोर टू डोर आज संपलं, पण खरंच मी बोलू शकलो नाही, पण आजच बोलून मोकळं होतो की मला जे प्रेम मिळालं आणि तुमच्याकडून जे खरंच आम्हाला सन्मान मिळाला आणि त्याच्याबद्दल खूप मोठं ऋणी। उमेदवार सुरेखा काळे आणि सुकेशिनी गंगोडा यांनीही मतदारांशी संवाद साधला। जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आम्ही 24 तास प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली। उपस्थित जनतेनं सुद्धा मताधिक्यानं निवडून देऊ, अशी ग्वाही दिली। या सभेला हत्तुरे वस्ती आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नागेश पाटील यांनी केलं। या सभेमुळं प्रभाग क्रमांक 25मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र निर्माण झालं आहे।